नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझे नाव सुमन आहे. मी 53 वर्षांची आहे. होय, मी जवळपास 50 पार केलेली आहे, पण वय ही फक्त एक संख्या आहे. माझ्या आयुष्यातली एक अनोखी गोष्ट तुमच्याशी सांगायची आहे. ती गोष्ट आहे मुखिया नावाच्या एका व्यक्तीबद्दल. तो आमच्या गावातील एक भिकारी आहे, पण त्याच्यामागे एक रहस्य आहे. चला सुरुवात करूया. मी आमच्या गावात एका छोट्याशा बिल्डिंगमध्ये राहते. बिल्डिंगमध्ये फक्त काही कुटुंबे आणि काही बेअंचलर मुली राहतात. माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी नाही, पण त्या फ्लॅटची किल्ली माझ्याकडे आहे. त्या फ्लॅटमध्ये एकदा वयस्क राहतात. माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी नाही, पण त्या फ्लॅटची किल्ली माझ्याकडे आहे. त्या फ्लॅटमध्ये एकदा वयस्क आजी-आजोबा राहत होते, पण आता ते त्यांच्या मुलांकडे गेले आहेत. त्यामुळे तो फ्लॅट रिकामा आहे. मी त्यांच्या फ्लॅटची काळजी घेते आणि त्यांचे बिल भरते. गावात एक माणूस आहे. त्याला सगळे मुखिया म्हणतात. तो नेहमी उघडा-नागडा फिरतो आणि प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करतो. तो दिसायला घाणेरडा आहे, पण त्याने कधी कोणाला त्रास दिला नाही. गावातील लोक त्याला सांभाळतात आणि त्याला जेवण देतात. एक दिवस मी किचनमध्ये काम करत होते. तेवढ्यात मला काहीतरी कुजबुज ऐकू आली. मी खिडकीतून बाहेर पाहिलं, तर मुखिया झुडपाच्या मागे उभा होता. तो नागडा होता आणि माने आजींच्या घराकडे बघत होता. तेवढ्यात माने आजोबा बाहेर आले आणि मुख्याकडे गेले. त्यांनी मुख्याला फडक गुंडाळलं आणि त्याला जेवण दिलं. मी बाथरूमच्या खिडकीतून हा सगळा प्रकार बघत होते. मुख्य नागडा त्याच लटकत असलेले. ते भलं मोठं मला दिसल मला याची कल्पनाही नव्हती की आजच काहीतरी भलं मोठं बघायला मिळेल. चांगलंच झाडझूड आणि लांब होते. मी त्याच्या लांब नळाकडे बघत होती. सहजवर नजर गेली. तो चक माझ्या बाथरूमच्याकडे बघत होता आणि त्याचं शरीर माझ्या नजरेसमोर होतं. मला त्याच्या शरीराच्या आकाराची कल्पना नव्हती. तो खूप मोठा होता. मी त्याच्याकडे बघत होते आणि तोही माझ्याकडे बघत होता. माझ्या लक्षात आलं की बाथरूमचा लाईट चालू होता आणि मुख्य मला बघत होता. थोड्या वेळाने तो निघून गेला, पण माझ्या डोक्यात त्याचं शरीर घुमत होतं. संध्याकाळी मी माने आजींकडे गेले आणि त्यांना विषय काढला. माने आजी म्हणाल्या, "सुमन, तू नसतीस तर घाबरली असतीस. मुखिया नेहमी चसम करतो. त्याला काही वाईट नाही." पण माझ्या मनात मुख्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालं होतं. काही दिवसांनी माझी शेजारी शलाका मला मदतीसाठी आली. ती म्हणाली, "सुमन, मला गावातून काही सामान आणायचं आहे. तू माझ्याबरोबर येशील का?" मी हो म्हटलं आणि आम्ही दोघी गावात गेलो. गावात जाताना मला पुन्हा मुख्या दिसला. तो प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानेही माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यामध्ये एक विचित्र शांतता होती. मला वाटलं, या माणसाच्या मागे काहीतरी गूढ आहे. मित्रांनो, मुख्याचं रहस्य काय आहे? तो का असम जगतो? याची उत्तरं मला अजून मिळालेली नाहीत. पण मला वाटतं, प्रत्येक व्यक्तीच्या मागे एक कहाणी असते. मुख्याची कहाणीही काहीतरी वेगळी आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अनोख्या गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.